ATSनं ही कारवाई केली, NIAनं त्याचा तपास त्या काळामध्ये केला. मग ज्या काळामध्ये ATSचे सगळे प्रमुख असतील, NIAचे प्रमुख असतील या देशामधले, त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का? आणि 2008मध्ये ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडल्या किंवा या सगळ्या म्हणता त्यावेळी अजितदादा आमच्याबरोबर होते म्हणा. साहेब, एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे हत्तीच्या बाबतीत, तर एकीकडे भावनिक विषय आहे. या संदर्भात तुम्ही सह्यांची मोहीम देखील सुरू केलेली आहे, काय पुढे याच्यावर? नाही, आम्ही आता मी म्हणलं तसं लाखो सह्या आता येत आहेत, देशभरातून फोन येत आहेत, अगदी परदेशातून सुद्धा फोन करतायत आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत. आणि म्हणून हे सह्यांची मोहीम 1-2 दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर आम्ही हे सगळं निवेदनं जी काही सह्यांची येतील ती महाराजांचा इथं आशीर्वाद घेऊन ती निवेदनं कुरिअरनं आम्ही राष्ट्रपतींना पाठवू. 19 ऑगस्टला राहुल पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतात. अजून ऑफिशियली अधिकृतरित्या त्यांनी सांगितलेलं नाही. अजून ते सांगतील अधिकृतरित्या त्यावेळी मी माझी प्रतिक्रिया देईन. 30 जुलैला पहिल्यांदा माझ्याकडं नांदणीचं शिष्टमंडळ आलं, त्याचवेळी मी भूमिकाही घेतली होती 21 जुलैला. आणि त्यापासून सातत्यानं मी या भूमिकेवर ठाम आहे. आणि म्हणून आमची भूमिका समाजाच्या बाजूने आहे, हत्तीच्या बाजूने आहे, मठाच्या बाजूने आहे, हे आम्हाला या निमित्ताने सांगायचं. थँक्यू.